कल्याण डोंबिवली महानगरपालिका 58 बेकायदेशीर प्रकल्पांवर तोडक कारवाई करणार, त्यामुळे जवळपास 6000 कुटुंबीय रस्त्यावर आहेत. ठाण्यामधील क्लस्टर योजना आणि डीपी प्लॅनला गावकऱ्यांचा विरोध. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे घातलं साकडं. क्लस्टर योजनेच्या विरोधात एकता संघ गाव बचाव कृती समितीचं ठाणे पालिका कार्यालयाबाहेर आंदोलन करत घोषणाबाजी. भूमिगत मुंबई मेट्रो 3चा बीकेसी ते कफ परेड दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर. ट्रॅक टाकण्याचं काम 100% पूर्ण. मीरा भाईंदरमध्ये मेट्रो 9 कारशेडसाठी 1406 झाडं तोडण्यात येणार. यापैकी 832 झाडं तोडली जातील आणि 574 TNTचं पुनर्रोपण केलं जाईल. मेट्रो 9च्या कारशेडसाठी जी वृक्षतोड केली जाणार ती केवळ कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी आहे. मेट्रो पिलरच्या रंगकामातही भ्रष्टाचार. आदित्य ठाकरेंचा आरोप. मेट्रो 9साठी 1400 झाडांची कत्तल केली जाणार. यावरून पर्यावरणाविषयी किती प्रेम आहे हे दिसतं. असलम शेख यांचा सरकारला टोला. पर्यावरणाला धक्का न लागता विकास करा, असलम शेख यांचं वक्तव्य. मेट्रोसाठी जेवढी झाडं तोडली जाणार त्या तुलनेत दुप्पट वृक्ष लागवड होईल, दीपक केसरकरांचं वक्तव्य. विकासाला खीळ न बसता पर्यावरणही जपलं जाईल, केसरकरांचं आश्वासन. राज्य सरकारची एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा. सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी 350 कोटी रुपयांचा निधी वितरित. पुढील 2 दिवसात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ. 10 ऐवजी 25 डिसेंबरपर्यंत अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहील. मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन 11 ते 15 डिसेंबर दरम्यान बंद राहणार. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्यानं या काळामध्ये भाविकांना प्रतिमूर्तीचं दर्शन दिलं जाणार. ठाण्यामध्ये संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजप महिला मोर्चा आक्रमक. भाजप कार्यालयाबाहेर केला संजय राऊत यांच्या जोडेमारो आंदोलन करत निषेध. लाडकी बहीण योजनेत मतं विकत घेण्याचा प्रयत्न, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. जळगावच्या चोपडा नगर परिषद सफाई कामगारांचं पगारवाढीसाठी काम बंद आंदोलन. घंटागाड्या नगर परिषदेत उभ्या. शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी. जालन्यामध्ये दिव्यांगांचं जिल्हाधिकारी कार्यालयात 1 तास ठिय्या आंदोलन. दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध करून द्यावी. प्रति महिना 6000 रुपये मानधन सुरू करावं. यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. शिवसेना आमदार आमशा पाडवी यांच्या विरोधात धडगाव शहरात आदिवासी समाज आक्रमक. महिलेचा विनयभंग, मारहाण, शिवीगाळ प्रकरणी आदिवासी समाज संतापला. पाडवींविरोधात काढला निषेध मोर्चा. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नेमका कोणता संदेश द्यायचा? प्रशासनाने राजकीय प्रवक्त्याप्रमाणे प्रतिक्रिया देऊन वाद निर्माण करू नये. रोहित पवारांची एक्स पोस्ट. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मार्कडवाडी प्रकरणी केलं होतं वक्तव्य. जळगावात ब्रिटिशकालीन पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन चोरीला गेली होती. यात महापालिकेचा विरोधी पक्षनेता सूत्रधार असल्याचं प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी दोषींच्या अटकेसाठी भाजपचा निषेध मोर्चा. पुण्यामध्ये जैन मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या अट्टल चोराला पुणे पोलिसांकडून बेड्या. आरोपीकडून अनेक मंदिरात चोरलेले दागिने आणि देवाचे मुकुट जप्त. मार्कडवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा. उद्या सकाळी 10 वाजता सभेचं आयोजन. बीडमधील बोगस औषधांचं प्रकरण. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी. लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आरपीआयचं आंदोलन. आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला केली अटक. नाशिकच्या येवल्यात नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई. पोलिसांनी 14,500 रुपये किमतीचा 29 बंडल नायलॉन मांजा केला जप्त. भुसावळमध्ये दरोड्यापूर्वीच 7 संशयित अटकेत. चॉपर आणि तलवारींसह 2 गावठी पिस्तूल जप्त. अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता. चांदवड मालेगाव घाट रस्त्यावर ट्रक दुचाकीचा अपघात. अपघातात 68 वर्षीय वृद्धाचा ट्रक खाली येऊन मृत्यू. क्रेनने ट्रक हटवल्यावर मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघातानंतर चांदवड मालेगाव रस्त्यावरील राहुड घाटात काही काळ वाहतूक विस्कळीत. नवी मुंबईतल्या खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये कोल्ह्यांचा वावर. सेंट्रल पार्क परिसरात झालं 2 कोल्ह्यांचं दर्शन. पारसिक हिल डोंगर रंगातनं हे कोल्हे नागरी वस्तीत आले असल्याचीही माहिती. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर. मालेगावातील वोट जिहाद आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी घेतली अपर पोलीस अधीक्षकांची भेट. मालेगाव आर्थिक गैरव्यवहारात फसवणूक झालेल्या 14 जणांची मुख्यमंत्री फडणवीस घेणार भेट. 11 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तरुणांची भेट घेणार असल्याची किरीट सोमय्या यांची माहिती. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर देवेंद्र फडणवीस 12 डिसेंबरला पहिल्यांदाच नागपूरमध्ये येणार. यावेळी भाजप तसंच नागपुरातील विविध संघटनांकडून
त्यांचं जोरदार स्वागत केलं जाणार. फडणवीस धरमपेठ परिसरात एका सभेलाही संबोधित करणार. बिग बॉस फेम सूरज चव्हाणने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. पुढील 9 महिन्यात सूरजचं घर पूर्ण होईल, अजित पवारांचं आश्वासन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.